गोकुळचे ज्वरशामक हर्बल उत्पादन हवामान बदलांमुळे तसेच जीवाणू विषाणूच्या संसर्गाने गोठ्यातील जनावरांना वरचेवर येणारा ताप यावर गुणकारी असे हे गोकुळचे ज्वरशामक हर्बल उत्पादन आहे। यामध्ये जिरे, काळी मिरी, कालमेघ, तुळशीपत्र, तमालपत्र, गुडूची, हळद, लसूण, कांदा, कडुलिंब, मामेजावा आणि 3 पूरक सूक्ष्म अन्नद्रव्य खनिजे या घटकांचा वापर केला जातो। हे चूर्ण बनवताना ओल्या मसाल्यामध्ये कडुलिंब, कांदा, लसूण यांचे एकत्र मिश्रण केले जाते। त्याचबरोबर कोरड्या मसाल्या पदार्थांची भरड केली जाते। हे सारे मसाले एकत्र आणि कोरडे करून चाळणीने चाळले जातात आणि त्यानंतर मोठ्या मिक्सरमध्ये फिरवले जाते। त्यानंतर 35 ग्रॅम वजनाने पाकिट बंद केले जाते। बाधित जनावराला ज्वरशामक चूर्ण देताना दिवसातून एक वेळ पूर्ण पाकिट 3 ते 5 दिवस गुळासोबत चाटण द्यावे किंवा ताप स्थितीनुसार सकाळी अर्धे पाकिट आणि संध्याकाळी अर्धे पाकिट याप्रमाणे 3 ते 5 दिवस द्यावे। ज्वरशामक चूर्ण हे जनावरांच्या सर्व प्रकारच्या तापावर तत्पर गुणकारी आहे। तसेच जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती या चूर्णामुळे सुधारते। मी माझ्या गोठ्यात अँटीबायोटिक म्हणजे प्रतिजैविकाचा वापर पूर्णतः बंद केलाय। हे मला शक्य झालंय गोकुळच्या आयुर्वेदिक औषध उपचार पद्धतीमुळे। गोकुळने जी काही पुस्तिका काढली आहे आणि वेळोवेळी डॉक्टर मगरेंनी जी काय आम्हाला माहिती दिली आहे त्याच्यामुळं आम्ही आता अँटीबायोटिकचा वापर बंद केला। आता उदाहरणादाखल जनावरांना ताप वगैरे येतोय तर त्याच्यासाठी हे ज्वरशामक आम्ही गुळातून देतोय। आता आम्ही वैरण कुटून टाकतोय त्याच्यावर हे टाकणे, त्याच्यावर पशुखाद्य टाकणं, जनावर खाऊन टाकते। ते तुम्ही असंच नुसतं द्यायला लागला तर नाही जनावर खाणार। तर ह्या आयुर्वेदिक उपचार पद्धतीमुळं जनावराची रोगप्रतिकार शक्ती निर्माण व्हायला लागलेली आहे। त्यामुळं जनावर पुन्हा परत आजाराला बळी पडत नाही आहे। ॲलोपॅथीपेक्षा ही उपचार पद्धती खूप फायदेशीर आहे आणि जनावराला सुरक्षित आहे। ज्वरशामक ताप आल्यानंतर एक प्रभावी आणि रामबाण उपाय आहे। मध्यंतरी माझ्या गायीसनी टेम्परेचर भरपूर होतं, त्यामध्ये मला गोकुळ संघाकडून ज्वरशामक म्हणून पौंशी मिळाली। ते 35 ग्रॅम सकाळी, 35 ग्रॅम संध्याकाळी असं 3 दिवस मी वापरलं। त्यामुळे माझ्या गायीसनी टेम्परेचर पूर्ण नॉर्मल आले आणि दुधामध्ये रवण करणे, खाणे ह्याच्यात बरीच सुधारणा झाली। गोकुळची ही उपचार पद्धती अतिशय लाभदायी असून या हर्बल उत्पादनांचे कोणतेही साइड इफेक्ट्स होत नाहीत। शिवाय अँटीबायोटिक मुक्त, वेदनाशामक आणि संप्रेरक मुक्त दूध उत्पादनासाठी ही अत्यंत आरोग्यदायी अशी हर्बल उत्पादने आहेत।